सन 1674 मराठा साम्राज्य वेगानं विस्तारत होतं। सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कोप्पलच्या मियाना बंधूंविरुद्ध मोहीम सुरू झाली होती। जेधे आणि घोरपडेंची पथक आघाडीवर होती आणि त्यातच एक नाव रणांगणावर वेगानं उगवत होतं। संताजी घोरपडे, तरुण, धारसी आणि अतिशय आक्रमक, शत्रूवर विजेप्रमाणे कोसळणारा हा योद्धा लवकरच महाराजांच्या नजरेत भरला। पुढील काही वर्षात संताजींनी एकामागून एक मोहिमा गाजवल्या। त्यांचा पराक्रम पाहून छत्रपती शिवाजी महाराजही त्यांच्यावर फार खुश होते। पण इतिहासात प्रत्येक महान योद्ध्याच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जिथे एक चुकीचा निर्णय सगळं बदलून टाकतो। नोव्हेंबर 1679 शिवरायांच्या आयुष्यातील शेवटची मोहीम जालना। 20,000 घोडदळासह स्वतः महाराज या मोहिमेत उतरले होते। जालना लुटल्यानंतर मराठे तातडीने परतत होते, पण तेवढ्यात रणमस्तखान नावाचा मोगल सरदार चपळाईने मराठ्यांचा पाठलाग करू लागला। म्हणून महाराजांनी स्पष्ट आदेश दिला, फक्त लुटुपुटूची लढाई करा आणि माघार घ्या। पिछाडीची जबाबदारी होती सिधूजी निंबाळकरांकडे आणि त्यांच्या हाताखाली होते संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे। पण तरुण रक्त, पराक्रम दाखवण्याची तीव्र इच्छा, संताजी आणि मानाजी महाराजांचा आदेश झुगारून थेट रणमस्तखानावर तुटून पडले। आणि मग जे घडायला नको होतं तेच घडलं। मोगलांची प्रचंड फौज क्षणात रणांगणावर उतरली। मराठ्यांची फौज वेढली गेली आणि भीषण संग्राम सुरू झाला। या एका उतावळेपणामुळे अनेक मराठी वीर धारातीर्थी पडले आणि सिधूजी निंबाळकरांसारखा महान सेनानी त्या रणांगणावर कोसळला। ही बातमी जेव्हा महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांचा संताप प्रचंड होता। आदेश मोडणं आणि इतक्या मोठ्या नुकसानीचं कारण बनणं, महाराजांनी संताजी आणि मानाजी यांना थेट सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि दरबारात येण्यासही मनाई केली। पण हीच घटना संताजींच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरली। याच क्षणानंतर तो उतावळा तरुण योद्धा बनला एक करडा, शिस्तबद्ध आणि मोगलांचा कर्दनकार सेनानी। पुढील काळात हेच संताजी घोरपडे पुढे स्वराज्याचे सेनापती कसे बनले, मोगल साम्राज्याची कशी दयनीय अवस्था केली की ज्याच्यामुळे औरंगजेबाची ही झोप उडाली, आणि ते इतिहासातील सर्वात भयंकर गनिमी योद्धा कसे बनले, ही संपूर्ण शौर्यगाथा पाहण्यासाठी आत्ताच बायोमधील लिंकवर क्लिक करा किंवा स्वराष्ट्र रक्षक YouTube चॅनलला भेट द्या। लिंक इन बायो।